मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबईकरांचा लोकल प्रवास हा आता गारेगार आणि सुरक्षित होणार आहे। मुंबईतल्या सर्वच्या सर्व लोकल 2030 पर्यंत एसी होणार आहेत। मुख्य म्हणजे एसी प्रवासासाठी वाढीव भाडं सुद्धा आकारलं जाणार नाहीये। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार आणि सुरक्षित होणार आहे। गर्दीमध्ये दरवाजाला लोंबकळून होणारा प्रवास आणि होणारे हाल आता थोडे दिवसच सहन करा, कारण मुंबईकरांसाठी तब्बल 238 नव्या एसी लोकल तयार करण्याचं काम सुरू झालंय। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे। मुंबईची लोकल रेल्वेला सगळ्यात जास्त महसूल मिळवून देत असताना लोकलचा प्रवास असुरक्षित असाच आहे। या दृष्टीनं आता केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत। चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये लोकलची बांधणी सुरू आहे। कपूरथळा रेल कोल फॅक्टरीमध्ये सुद्धा बांधणी सुरू आहे आणि रायबरेली मॉडर्न कोच फॅक्टरीमध्ये लोकलची बांधणी होणार आहे। सुपरफास्ट वेगानं या एसी लोकलची बांधणी होणार आहे। पहिली लोकल 2027 ला मिळेल, तर सर्व 238 लोकल 2030 मध्ये मिळतील। मध्य आणि पश्चिम रेल्वेला या लोकल जशा मिळतील तशा त्या सेवेत आणल्या जातील। त्यामुळे पुढच्याच वर्षी मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे। मुंबई लोकल मुंबई की लाइफलाइन है। मुंबई लोकल में 238 एसी ट्रेन्स का भारत सरकार ने सैंक्शन किया है। इनके प्रोक्योरमेंट के लिए जिस तरह का प्रोसेस पहले अपनाया जा रहा था उसमें काफी दिक्कत आ रही थी। द एंटायर प्रोक्योरमेंट वाज गोइंग टू 2030 एंड दैट्स नॉट एक्सेप्टेबल टू अस। इसीलिए एक नया फैसला लिया आज कि एक नए तरीके से भारत सरकार की जो 3 प्रोडक्शन यूनिट्स हैं, आईसीएफ, आरसीएफ और एमसीएफ, इसमें इसका प्रोडक्शन किया जाएगा, जिससे कि 2027 तक पहली एसी लोकल आ सके। मुख्य बाब म्हणजे उपनगरीय रेल्वे सेवा एसी करताना प्रवाशांची आर्थिक बाजू ही सरकारनं लक्षात घेतली आहे। सगळ्या लोकल एसी झाल्या तरी त्याचं भाडं हे द्वितीय श्रेणीचंच असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। केंद्र सरकारच्या ज्या 3 महत्त्वाच्या कोच फॅक्टरीज आहेत त्या ठिकाणी अत्यंत वेगाने या ट्रेन्स तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। पहिली मालिका ट्रेन्सची ही 2027 मध्ये यावी आणि त्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि एसी व्हाव्यात। आणि पुन्हा एकदा सांगतो, एसी झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये। कंत्राट दिल्यास त्या लोकल रेल्वेच्या ताफ्यात सामील होण्यास उशीर होणार होता, पण आता सरकारनं आपल्याच कारखान्यांमध्ये एसी लोकल तयार करण्याचं काम हाती घेतलंय। या लोकल अवघ्या वर्षभराच्या आत सेवेमध्ये येणार असल्यानं घामाघूम होऊन लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।